राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता 2100 रुपयांचा जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। परंतु प्रामुख्याने आज या 5 बँकेमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। बघा, फक्त 2 तास बाकी राहिलेले आहेत। 2 तासानंतर तुमच्या सुद्धा मोबाईलवरती मेसेज येणार आहे। बँकांना अर्जंट सूचना देण्यात आलेल्या आहेत। जर तुमचं खातं या 5 बँकेपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आज जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता जमा होणार आहे। बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यामध्ये 7वा हप्ता वाटप होणार आहे। परंतु शासनाने स्पष्ट सांगितलेलं आहे की गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या 5 बँकेमध्ये आजच पैसे विस्तांतर होणार आहे। जर तुमचं बँक खातं या 5 बँकेपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा आज मेसेज येणार आहे। त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे 2500 रुपये सुद्धा विस्तांतर केले जाणार आहेत। परंतु हे बँक खाते कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, बहिणींची संक्रांत गोडच होणार होती, परंतु शासनाकडून निधी आलेला नव्हता, त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये संक्रांतीला पैसे जमा झाले नाहीत। परंतु आज प्रामुख्याने राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। बघा, सर्वात प्रथम कोणत्या बहिणींना पैसे येणार आहे, सोबतच कोणत्या बँक खात्यामध्ये हे पैसे आजच जमा होणार आहे आणि सर्वात प्रथम किती पैसे तुमच्या खात्यामध्ये आजच जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया। तर बघा, सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे आज कोणत्या माता भगिनींना पैसे येणार आहे। बघा, सरासरी तुमचा फॉर्म जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यांमध्ये पात्र ठरलेला असेल किंवा तुमचा फॉर्म ऑक्टोबरमध्ये भरलेला असेल आणि फॉर्म ऑक्टोबर महिन्यामध्ये पात्र ठरलेला असेल तरच तुमच्या खात्यामध्ये आज लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता जमा होणार आहे। सरासरी तुम्हाला 2 हप्ते मिळालेले असावेत आणि तुमचे बँक खाते आधार कार्डची लिंक असावे आणि ते सध्याच्या स्थितीला ऍक्टिव्ह असणं सुद्धा गरजेचं आहे, तरच तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता आणि जे इतर लाभ आहेत ते लाभांचे सुद्धा अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या बँकेमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। बघा, सर्वात प्रथम स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय स्टेट बँक, जर तुमचं खातं SBI मध्ये असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहे। सोबतच अजून काही बँका सुद्धा आलेल्या आहेत, त्या बँकेची नावे सुद्धा लगेच सांगणार आहे, परंतु व्हिडिओ स्किप करू नका। अत्यंत महत्त्वपूर्ण आणि लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। तर बघा, सर्व मिळून किती पैसे मिळणार तुमच्या मनामध्ये सुद्धा 100% प्रश्न पडलेला असेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला स्पष्ट कळणार आहे की तुमच्या खात्यामध्ये आज टोटल रक्कम किती मिळणार आहे। बघा, सरासरी तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता 2100 रुपयांचा दिला जाणार आहे। सोबतच गॅस कनेक्शनचे 2500 रुपये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे आणि जर तुम्ही शिलाई मशीन योजना, पिठाची गिरणी योजना, प्रधानमंत्री घरकुल योजना या योजनांचे अर्ज केलेले असतील तर तुमच्यासाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। तर बघा, काल रात्री महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमनी महत्त्वपूर्ण असं स्टेटमेंट केलेलं आहे। बघा, शासनाकडून लाडक्या बहिणींसाठी 1400 कोटी बँकेला पाठवलेले आहेत। जर तुमचं बँक खातं आधार कार्डची लिंक असेल तरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। बघा, सरासरी प्रत्येक महिन्याची रक्कम 1400 कोटी देण्यात आलेली आहे। राज्यामध्ये तब्बल 2,46,00,000 माता भगिनींचे फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत, त्याच्यामुळे 1400 कोटी इतका निधी बँकेला पाठवलेला आहे। तर त्या बँकेमधून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तांतर केले जाणार आहेत। परंतु ज्या बँकांना हे पैसे पाठवलेले आहेत
आहे त्या प्रमुख 5 बँका आपल्याकडे आलेल्या आहेत. त्या बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया. जर तुमचं खातं या 5 बँकेपैकी असेल तर तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी आणि महत्त्वपूर्ण अशी बातमी आलेली आहे. बघा, नवीन वर्षाचा पहिलाच हप्ता आहे. याच्या अगोदर तुम्हाला 2024 मध्ये डिसेंबर महिन्याचा 6वा हप्ता मिळालेला आहे, परंतु नवीन वर्ष 2025 सुरू झालेला आहे आणि या 2025च्या वर्षामध्ये तुम्हाला हा हप्ता पहिलाच आहे. त्यामुळे बहिणींसाठी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे. जर तुमचं खातं या 12 जिल्ह्यांपैकी 5 बँकेमध्ये असेल तरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. काही माता भगिनींनी मेसेजद्वारे सुद्धा सांगितलेलं आहे की आमचं खातं सुद्धा याच बँकेमध्ये आहे. तर या प्रमुख बँका कोणकोणत्या आहेत त्या सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात. परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा महत्त्वपूर्ण असा आदेश दिलेला आहे. तर बघा, बहिणींनी काळजी करू नये, सर्व पैसे आजच तुमच्या सुद्धा खात्यामध्ये जमा होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा महत्त्वपूर्ण असं स्टेटमेंट केलेलं आहे. परंतु राज्याचे नवचर्चे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा महत्त्वपूर्ण असं स्टेटमेंट केलेलं आहे. बघा, राज्यामध्ये सर्वात प्रथम 12 जिल्ह्यांमध्ये लाडके बहीण योजनेचा 7वा हप्ता विस्तांतर होईल. त्यानंतर जे उर्वरित 24 जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा येत्या 2 दिवसांमध्ये हे पैसे विस्तांतर केले जातील. परंतु आजचे 12 जिल्हे आणि 5 बँका कोणकोणत्या आहेत ते तर बघूनच घेऊयात. परंतु मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत सर्व बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सुद्धा आजच जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. सरासरी डिसेंबर महिन्याचा 6वा हप्ता, जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये आजच जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला जर मागील पैसे आलेले नसतील तर तुम्हाला आजच पैसे येणार आहेत. परंतु सर्व बहिणींसाठी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे. जर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेले आहे. तर हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात. परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा. बघा, सर्वात प्रथम बुलढाण्यामध्ये हे पैसे विस्तांतर केले जातील. त्यानंतर वाशिम, हिंगोली, नांदेड, लातूर अशा पद्धतीने या 5 जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तांतर केले जाणार आहे. सोबतच नाशिक आहे, नगर आहे, सोलापूर आहे आणि बीड आहे. अशा पद्धतीने राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 9 जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तांतर होतील. त्यानंतर उर्वरित जे 4 जिल्हे आहेत ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगणार आहे. परंतु शासनाकडून महत्त्वपूर्ण असे जिल्हे सुद्धा घोषित करण्यात आलेले आहेत. तर याच्यामध्ये काही टायटॅनिक जिल्हे आहेत तर काही जिल्हे फिक्स जिल्हे आहेत. जे फिक्स जिल्हे आहेत तेच तुम्हाला लगेच सांगणार आहे. परंतु सर्वात प्रथम ज्या बँकेमध्ये हे पैसे विस्तांतर केले जाणार आहेत त्या बँकांची यादी सुद्धा आपल्याकडे आलेली आहे. तर बघा, सर्वात प्रथम ॲक्सिस बँक. जर तुमचं खातं ॲक्सिस बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे जमा केले जाणार आहे. सोबतच बँक ऑफ बरोडा. बघा, बँक ऑफ बरोडामध्ये सुद्धा आजच पैसे येणार आहेत. त्याच्यामुळे तुमचं खातं या बँकेमध्ये असेल तर तुमच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे. सोबतच बँक ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट मान्यता असलेली बँक ऑफ इंडिया, जर तुमचं खातं बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर तुम्हाला आजच पैसे येणार आहेत. परंतु सर्वात प्रथम गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या 5 बँका आहेत त्या बँका बघणे सुद्धा गरजेचं आहे. जर तुमचं खातं त्या 5 बँकेपैकी कोणत्याही बँकेमध्ये असेल तर तुम्हाला आज पैसे 100% येण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहे. सोबतच कॅनरा बँक आहे. बघा, जर तुमचं खातं कॅनरा बँकेमध्ये असेल तर तुम्हाला आजच पैसे येणार आहेत. सोबतच सेंट्रल बँक ऑफ इंडिया. बघा, गव्हर्नमेंट मान्यता असलेले सेंट्रल बँक ऑफ इंडिया या जर बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला आज पैसे येणार आहे. सोबतच HDFC बँक, हाऊस डेव्हलपिंग फायनान्स कॉर्पोरेशन, जर तुमची बँक HDFC असेल तर तुम्हाला काळजी करायची काही गरज नाही. परंतु प्रमुख ज्या 5 बँका आहेत तर या 5 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. बघा, ICICI बँक, ICICI बँकेमध्ये सुद्धा आजच पैसे येणार आहे. सोबतच IDBI बँक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक. जर तुमचं खातं महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये असेल तर तुम्हाला आजच पैसे येणार आहेत. त्याच्यामुळे ज्या 5 बँका आलेल्या आहेत त्याच्यामधली सर्वात महत्त्वपूर्ण आणि पहिली बँक म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक.
बँक, जर तुमचं खातं महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये असेल तर तुम्हाला आजच पैसे येणार आहे, परंतु उर्वरित ज्या तुम्हाला बँका सांगितलेल्या आहेत त्या बँका टायटॅनिक आहे, त्याच्यामुळे त्या बँकांमध्ये आज पैसे आले तर येऊ शकतात, अन्यथा उद्या सुद्धा हे पैसे विस्तांतर केले जाणार आहेत. सोबतच जे उर्वरित 4 बँका राहिलेल्या आहेत त्या 4 बँकांची सुद्धा नावे आलेले आहेत, सोबतच याद्या सुद्धा आलेले आहेत. बघा, दुसरी बँक म्हणजे पोस्ट बँक, गव्हर्नमेंट मान्यता असलेली पोस्ट बँक आहे. या बँकेशी आधार कार्ड सुद्धा 1 दिवसामध्ये लिंक होतं, त्यामुळे गव्हर्नमेंट मान्यता असलेली पोस्ट पेमेंट बँक या बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला सुद्धा आजच पैसे येणार आहे. सोबतच पंजाब नॅशनल बँक, पंजाब नॅशनल बँकेमध्ये सुद्धा आजच पैसे येणार आहेत. आणि तिसरी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, म्हणजे सरासरी महाराष्ट्र ग्रामीण बँक, पोस्ट बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया, जर तुमचं खातं या 3 बँकांपैकी असेल तर तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण अशी बातमी आलेली आहे. तुमच्या खात्यामध्ये आजच लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता, गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, परंतु उर्वरित 3 जिल्हे राहिलेले आहेत आणि 2 बँका राहिलेल्या आहेत, त्या सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो. तर बघा, सध्याच्या स्थितीला 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता जमा होणार आहे. त्या 12 जिल्ह्यांमधील 9 जिल्हे आपण बघितलेले आहेत, परंतु उर्वरित जे 3 जिल्हे राहिलेले आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात. बघा, सर्वात प्रथम पुणे जिल्हा आहे, सोबतच सातारा आहे आणि नागपूर आहे. अशा पद्धतीने टोटल 12 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता, सोबतच गॅस कनेक्शनचे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 2,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमाच केले जाणार आहेत, परंतु उर्वरित जे लाभ आहे त्या लाभांचे अनुदान सुद्धा मिळणार आहे. परंतु लाडक्या बहिणींसाठी सरकारकडून प्रधानमंत्री घरकुल योजना आलेली आहे, सोबतच शिलाई मशीन योजना आलेली आहे, सोबतच पिठाची गिरणी योजना आलेली आहे. त्यामुळे जर तुम्हाला या योजनांचे अर्ज करायचे असेल तर तुम्ही आपल्या कम्युनिटी पोस्टच्या खाली कमेंट करायचे आहे, त्यानंतर तुम्हाला त्याची सर्व माहिती अगदी मुद्देसूद देणार आहे. बघा, सर्व माहिती अगदी मुद्देसूद दिलेली आहे, परंतु उर्वरित ज्या 2 बँका आहेत त्या बँकेची सुद्धा लगेच नावे सांगतो. तर बघा, सर्वात प्रथम जी बँक सांगितली ती पोस्ट बँक ऑफ इंडिया, सोबतच दुसरी बँक होते ती स्टेट बँक ऑफ इंडिया आणि तिसरी बँक होती ती ग्रामीण क्षेत्रामधील सर्व बँका, सोबतच HDFC बँक. जर तुमचं खातं HDFC बँकेमध्ये असेल तर तुमच्या खात्यामध्ये आज पैसे येणार आहे. सोबतच शेवटची बँक आहे ICICI बँक. अशा पद्धतीने राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये 7वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे जमा होणार आहे. सोबतच 5 बँका सुद्धा सांगितलेल्या आहेत, त्याच्यामुळे जर तुमची बँक या 5 बँकेमध्ये असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहे. बघा, सविस्तर माहिती दिलेली आहे. जर माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्कीच शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.